माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झालं का दुपारचं जेवण वगैरे? माझं पण नाही झालं अजून जेवण. आत्ताच मी कामावरून आले, आंघोळ वगैरे झाली बघा, कपडे वगैरे धुतले आणि भांडे राहिलेत अजून घासायचे. पाण्याचा रोजच प्रॉब्लेम झाला आहे आता 2-3 दिवसापासून. पाणीच नाही. थोडंसं भरून ठेवलं होतं रात्री 2 वाजल्यापासून जागेच होते, झोपलेच नाही. पाणी कधी येते टाकी पण मोकळीच होती. तर मग रात्रीच्या 2-3-4 वाजता पाणी भरलं मी. 2 वाजल्यापासून म्हणजे जागेच होती. पाणी नसल्यावर माणसाला चैन नाही पडत, काय करावं काय नाही सुचत नाही पाणी नसल्यावर. तर रात्री पाणी वगैरे भरून ठेवलं. आता काय माहिती कधी येते, पुन्हा पाणी भरायचे. तर आता हे दूध रात्रीचं गरम करते, पाण्यामध्ये ठेवलं होतं बघा. आणि जेवण करायचं मला. तर सकाळी खिचडी बनवली होती. तर करते जेवण आता. भूक लागली, टाईम होऊन गेला, पण आता जेवते, उशीर झाला आहे. पाण्याचं टेन्शन आहे रोजच. तसं 24 तास पाणी असतं बरं का, पण आता या महिन्यातच जरा प्रॉब्लेम आला आहे पाण्याचा, बाकी नव्हतं मग काही. तर चला घेते आता जेवण आणि जेवण करते. बनवलेला खिचडी भात घेतला, कांदा घेतला, लोणचं घेतलं. चला आता जेवण करते, थोडासा आराम करते. पाणी आल्यानंतर मग भांडे वगैरे घासायचे, पाणी भरायचं. तशी टाकी भरलेली आहे बरं का, पण टाकीच हे बघा दिसते ना तुम्हाला वरती टाकी भरलेली पाणी, पण टाकीतलं पाणी नाही आपल्याला वापरायचं, तसंच ठेवायचं. कारण पाण्याचा भरोसा नाही ना, मग कधी येतं कधी नाही. तर चला जेवण करते मी आता. तर चला या जेवण करायला, बोलते नंतर. आता भूक लागली. तुमचं झालं असेल जेवण दुपारीच. आता 4 वाजून गेले. आता मी करते जेवण. अजून लय पसारा पडलाय बघा घरामध्ये, सगळे भांडे वगैरे तसेच पडले घासायचे बघा. दूध गरम होते, खूप गारा पडलाय. पण आता पाणी आल्याशिवाय नाही सगळं काम करता येणार. पाणी असलं तर आपल्याला सगळं काम करता येतं ना. चला आता जेवण करते. जेवण वगैरे झालंय आत्ताच. तर बरं वाटलं उन्हातून आल्यावर. सकाळी फक्त नाश्ता केला होता, जेवण नव्हतं केलं, काय नव्हतं. आणि शनिवार रविवार मला असाच उशीर होतो. शनिवार रविवार काय जेवणाचा काही टायमिंगच नसतो मला. असं असतंय, काय करायचं. गावाला मस्त निवांत जेवते 2-3 टाईम, सकाळी दुपारी संध्याकाळी. तसं इथं एकच टायमाला इथं 4-3 वाजते जेवण करायला, सकाळी नाश्ता केलेला असलं. काय खरंय, हा टाईम होतो जेवायला. गावाला 2-3 वेळा होत्यात. सकाळी खायचं 8ला 9ला, पुन्हा 11-12ला खायचं, पुन्हा 4 वाजता भूक लागली, 3 वाजता भूक लागली तेव्हा खायचं, संध्याकाळी खायचं, खातच राहायचं नुसतं. आणि इथं दुपारचं जेवण 3-4 वाजत येत. असं आहे, काय करता. सोपं नाही, लय अवघड आहे बाबा. कामं करायचं आणि उपाशी मारायचं. असं आहे, खायला वेळ नाही, खायला टाईम नाही. काय करायचं. कमवतोय कशाला आपण, करतोय कशाला काम? पोटासाठी. पोटालाच खायला नसल्यावर काम कसं होईल? काम तर करावं लागतंय, ताकद पाहिजे ना काम करायला, पण तर खाल्लं पाहिजे. खायला तर वेळ नाही आहे. पहिलं काम महत्वाचं आहे, नंतर खाणं. उपाशी तापाशी करायचे कामं, मग चक्कर येते. असं होतं, कमजोरी येते, मग चालता चक्कर येतात, मग असं होतं. तर नाश्ता केला आता सकाळीच. आता हा जेवढा उशीर झाला मला जेवण करायला, काय सांगा. आता अजून एवढं काम पडलंय ना, हे बघा भांडे वगैरे सगळे पडले ते घासायचे. आता मी थोडा आराम करते. नळ चालू करून ठेवलाय, म्हणजे मला पाणी आलं ना समजेल, लगेच कळन का पाणी आलंय. मग पाण्याच्या आवाजाने मी लगेच उठणार. मग पटापट भांडे वगैरे घासून घेणार, घर पुसून घेणार, कपडे तर धुतले, आणि मग स्वयंपाक वगैरे करायचा. बाजारात जायचं, काय भाजी वगैरे काय आणायची असेल तर, दूध आणायचं असेल तर. आता सध्या तर दूध गरम करून ठेवलंय रात्रीचंच. तर चला मग कसे व्हिडिओ वाटते सांगा नक्कीच. आणि घराची साफसफाई करायची तर आज पण राहून गेलं बरं का. शनिवार रविवार मला वेळच भेटत नाही, कारण कामातच मला उशीर होतो. असे उशिरा गेलं ना मग उशीरच होतो घरी यायला. पण चला कसे वाटतात व्हिडिओ सांगा. चला बाय बाय.